नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी आज आपल्यासोबत आहेत जळगाव भाजपचे श्री अविनाश पाटील सर, तुम्ही या ठिकाणी हिवाळी अधिवेशनानिमित्त आला होतात, काय सांगाल? काय आपण बघितलं काही दिवसापूर्वी जनतेने, महाराष्ट्राच्या जनतेने एक मोठा मॅन्डेट महायुतीच्या सरकारला आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाला दिला, ज्यामध्ये जवळपास 132 आणि 5 सहयोगी म्हणजे 137। जवळपास मला असं वाटतं की मागच्या 25 वर्षामध्ये एवढा मोठा मॅन्डेट जो आहे कुठल्या पक्षाला मिळालेला नव्हता। मला जे काही आठवते त्याप्रमाणे 1995 पासून सुद्धा असा मॅन्डेट मिळालेला नाही। हा असा मॅन्डेट जो मिळाला आहे, जे बहुमत जनतेने दिलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेने दिलं आहे, तर ते एकंदरीत अनुभव घेण्यासाठी आलो होतो। आता नवीन आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या ओळखी होतात आणि आपल्याला एकंदरीत राजकीय वातावरण इथे गरम असतं नागपूरमध्ये, त्यामुळे भेट देण्यासाठी आलो होतो। बरोबर, तुम्ही भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, तसं पदाधिकारी आहात, कशा पद्धतीने निवडणुकीमध्ये काम केलं? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर एक थोडीशी उदासीनता भारतीय जनता पक्षाच्या आणि एकंदरीत युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये होती, कारण त्या पद्धतीचा निकाल लागलेला होता। पण जसं मी म्हटलं त्याप्रमाणे ती काय होतं, ती एक त्यावेळेला एक खोटं काही नॅरेटिव्स विरोधी पक्षाकडून दिले गेले आणि त्यामुळे एक थोडंसं त्यांनी भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आणि एकंदरीत एक इंटरनॅशनल लॉबी जी होती ती माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या विरोधात होती, कारण त्यांनाही भारतामध्ये एक सक्षम सरकार नको आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षांचं थोडंसं फावलं त्यामध्ये। आणि असंही म्हणता येईल की आपणही थोडं त्या याच्यामध्ये थोडंसं पूर्ण तयारीनिशी उतरलं नव्हतं। पण मग एकदाचं एक आपल्याला तो एक उदासीनतेनंतर मात्र आपल्याला ती उदासीनता झटकणं महत्त्वाचं होतं। ती आपण एकंदरीत सगळ्या कार्यकर्त्यांनी ती झटकली। मला असं वाटतं की हिंदुत्वावर विश्वास असणारा प्रत्येक कार्यकर्ता जमिनीवर होता, प्रत्येक कार्यकर्ता काम करत होता आणि त्यामुळे हे जे अभूतपूर्व यश जे मिळालेलं आहे ते सगळ्या समाजाचं, हिंदुत्वावर विश्वास असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, नागरिकांचं, एक सगळी सज्जन शक्ती जी रस्त्यावर उतरल्यानंतर किंवा मैदानावर उतरल्यानंतर हे यश मिळालेलं आहे। त्यात मी आणि असेच माझ्यासारखे सगळे असंख्य कार्यकर्ते होते। त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की 11च्या 11 सीट महायुतीच्या निवडून आल्या। म्हणजे मला असं वाटतं 100% रिझल्ट असणारा जे काही एखाद दुसरा जिल्हा असेल त्यात पुन्हा जळगाव जिल्ह्याने आपलं लौकिक तसाच कायम ठेवला, त्यामुळे मी त्याच्यात आनंदाने सहभागी होतो। खूप मोठं यश या ठिकाणी महायुतीला राज्यात मिळालेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यातही फार मोठ्या म्हणजे 11च्या 11 जागा निवडून आलेल्या आहेत। जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आता सरकारकडून असणार आहेत, कशा पद्धतीने सरकारची वाटचाल असेल? जसं मी तुम्हाला सांगितलं तसं जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला 11 महायुतीला सगळ्याच्या सगळ्या जागा मिळाल्या। त्यामध्ये निश्चितच मागच्या सरकारचं काम होतं, त्यामध्ये आमचे तिन्ही मंत्रीगण जे होते, माननीय गिरीश भाऊ असतील, गुलाब भाऊ असतील, अनिलदादा असतील, यांच्या माध्यमातून जे जळगाव जिल्ह्यामध्ये जे काम झालं, मला असं वाटतं की जळगाव जिल्ह्यामध्ये झालेलं काम हे निश्चितच सुपिरियर होतं, चांगलंच होतं आणि त्या पद्धतीने बरेच प्रकल्पही मार्गी लागले। आपण बघितलं असेल सिंचनाचे प्रकल्प मार्गी लागले आणि ते असतानासुद्धा आता पुन्हा सरकारमध्ये पुन्हा 3 मंत्री पुन्हा आपल्याकडे या सरकारमध्ये सुद्धा आहेत, त्यामुळे त्याच पद्धतीने विकास सुरू राहील। मला असं वाटतं माननीय गिरीश भाऊ असतील किंवा देवेंद्रजींचं एक नेतृत्व आहे, आश्वासक नेतृत्व आहे, जे पूर्ण त्यांचा सिंचनावर फार भर आहे। जळगाव जिल्हा हा कृषीप्रधान व्यवस्था आहे, कृषीप्रधान जिल्हा आहे, त्यामुळे कृषी जे क्षेत्रातले जे विषय असतील त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सिंचनाचा विषय असतो। मला असं वाटतं सिंचनाचा विषय जो आहे येत्या 5 ते 10 वर्षामध्ये मार्गी लागेल। आपण बघितलं नारपार प्रकल्पाला आज केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे, 7,000 कोटी रुपयाचा तिथे बजेट दिलेला आहे। निम्नतापी पाडळसऱ्याला बजेट दिलेलं आहे। येत्या 5 वर्षामध्ये मला असं वाटतं की हे भक्कम कार्य उभं राहील आणि सिंचनामध्ये फार मोठी प्रगती आपण साधू। मला असं वाटतं MIDCच्या स्वरूपात, उद्योगाच्या स्वरूपात सुद्धा काही नवीन गोष्टी आता चाळीसगावमध्ये काही आपण नवीन MIDCचे उद्योग बघू शकू। मला असं वाटतं MIDC उद्योग हा एक महत्त्वाचा मुद्दा राहील येत्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये। आणि जळगाव शहर म्हणून मला असं वाटतं की जर आपण बघितलं की जळगाव शहर म्हणून राजीमामा आपले निवडून आलेले आहेत, त्यांचा पण एक ब्लूप्रिंट त्यांनी तयार केलेला आहे की जळगाव शहराला अजून उद्यमशील कसं करता येईल, तर तरुणांना रोजगार कसा देता येईल। मला असं वाटतं या दोन्ही विषयांमध्ये जसं काम होत आलेलं आहे त्याचपेक्षा आणि त्यापेक्षा चांगल्या गतीने काम पुढे राहील, कारण जळगाव जिल्हा हा कायम महायुतीसोबत असलेला जिल्हा आहे आणि त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचं नेतृत्वाचं पूर्णपणे लक्ष जळगाव जिल्ह्याकडे असतं आणि पुढच्या येणाऱ्या 5 वर्षातही त्याच पद्धतीने त्याच वेगाने विकास मला वाटतं मी शाश्वतीने सांगू शकतो की सुरू राहील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते भाजपचे श्री अविनाश पाटील, त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला आहे। कॅमेरामॅन मिलिंदसह चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज, नागपूर।